कुठपर्यंत आलोय आपण? अपान वायू. त्रिदोष पाहिले सर आपण. त्रिदोष मधलं अपान वायू. त्रिदोषामधील वात हा भाग पाहिला बरोबर आहे. वात आणि वाताचे प्रकार. वात वात म्हणजे काय, वाताचे ठिकाण, वाताचे गुण, वाताचे प्रकार. कोणकोणते होते वाताचे प्रकार? मग सांगता येईल एखादी प्रकार? सांगता येईल? सर वात खूप प्रकारचे असतात. वाताचे रोग नाही सांगायचे, हा वाताचे नाही, मग ते नाही माहिती. प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे सगळं वाताचेच प्रकार आहेत. आलं लक्षात? त्याच्यामध्ये कुठपर्यंत आलोय आपण? शेवटी काय झालं? अपान वायू शेवटचा. प्राण कुठे राहतो? प्राणाची कार्य काय आहेत? अपान कुठे राहतो? व्यान कुठे राहतो? समान कुठे राहतो? असं आपण सर्व काही त्याच्यामध्ये पाहिलेलं होतं. ठीक आहे, पुढे बघूया. तर आज आपण राहिलेले जे दोष आहेत पित्त आणि कफ, त्याच्यापैकी सुरुवातीला आपण पित्त काय आहे बघूया, त्याच्यानंतर कफ बघूया, किंवा एक छोटीशी इमेज बघूया आपण, जेणेकरून त्याच्यानुसार आपल्याला वाताची स्थान लक्षात येतील. वाताचे स्थान बघा काय काय सांगितलंय. हेड आहे, लोअर ऑब्डोमेन, पेल्विक गिर्डल, थाईज म्हणजे मांड्या. सहसा शरीरामध्ये मुख्यत्वे करून वात कुठे राहतो? नाभीच्या खालील भागात. कफ कुठे राहतो? वर छातीच्या भागात, छातीपासून वर. आणि पित्त कुठे राहतो? तर सामान्यपणे पोटाचा भाग, पचन संस्था. मग त्याचप्रमाणे आणि वात कुठे राहतो? तर नाभीच्या खालील बाजूस ते पायांच्या बोटापर्यंत. त्यासोबत आणखीन काही ठिकाणं किंवा आणखीन काही प्रधान ठिकाणं आहेत वातांची. तर हेड, पेल्विक गर्डल, थाईज म्हणजे मांड्या, म्हणजे हा तर भाग आलाच त्याच्यामध्ये. इयर कान असेल, बोन्स, बोन्स आणि स्किन म्हणजे स्केलेटल सिस्टम आणि स्किन, त्वचा संस्था आणि अस्थिसंस्था, हे सुद्धा त्याच्यामध्ये आलं. हेअर्स आणि आणखीन एक अतिशय महत्वाचं म्हणजे कोलन. कोलन म्हणजे मोठ्या आतड्याचा भाग, हा सुद्धा वाताच्या स्थानाशी संबंधित आहे. ठीक आहे, पुढे बघूया. पित्त. पित्त कशाला म्हणता येईल? सांगता येईल काही पित्त कशाला म्हणायचं? पित्त कशाला म्हणता येईल? जसं की आपण वात म्हणजेच, वाताला काय म्हणलं? वायू म्हणलं. वात म्हणजेच वायू, वायू किंवा प्राण असं सुद्धा म्हटलं. त्याला वेगवेगळी नावं दिली, ज्याच्यामध्ये वाहण्याचा गुणधर्म आहे, विशेष गुणधर्म वाहण्याचा आहे. त्याप्रमाणे पित्त कशाला म्हणता येईल थोडक्यात? अग्नीला. ठीक आहे, अग्नी. किंवा अग्नीचाच गुण काय आहे विशेष? दाहकता पित्त. किंवा उष्णता. जे शरीरामध्ये दाहकता निर्माण करणार आहे, उष्णता निर्माण करणार आहे किंवा दाहकतेशी संबंधित आहे, त्याला म्हणायचं आहे पित्त. बघूया पुढे. बघा, तपती इति पित्तम. तपती इति पित्तम म्हणजे जे तत्व शरीरात दाह, ताप, उष्णता, आता हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत, दाह, ताप, उष्णता निर्माण करते, त्या तत्वास पित्त असं म्हणायचं आहे. थोडक्यात पित्त म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. किंवा शरीरामध्ये जितके उष्णतेशी संबंधित विकार आहेत किंवा उष्णतेशी संबंधित समस्या आहेत, ह्या सर्व ह्या पित्तामध्ये येतात. आलं लक्षात? किंवा उष्णतेशी संबंधित काही क्रिया, शरीरामधल्या काही उष्णतेशी संबंधित क्रिया म्हणजे कोणत्या? पचनाची क्रिया उष्णतेशी संबंधित आहे.
म्हणजे अशा क्रिया ह्या सुद्धा पित्तामध्ये येतात. आता पित्ताचे गुण काय आहेत? तर बघा, स्नेह, स्नेह, तीक्ष्ण, उपज, विस्र, सर, द्रव हे पित्ताचे विविध असे गुणधर्म आहेत. म्हणजे काय? बघा, सस्नेह म्हणजे पित्ताद्वारे अन्नाचे पचन होताना अन्नाला मार्दवता आणण्यासाठी ईशित स्नेह उपयुक्त आहे. म्हणजे ज्यावेळेस पित्ताचे पचन होते त्याच्यामध्ये एक प्रकारचा मार्दवता म्हणजे नेचर आपण म्हणत होतो बघा, जठरामध्ये ऍसिडिक नेचर होतं, लहान आतड्यामध्ये वेगळं नेचर होतं, तोंडामध्ये लाळ मिसळल्यास बेसिक नेचर होतं. म्हणजे उपयुक्त ते जे पचनासंबंधित पचन होण्यासाठी, अन्नाचं पचन होण्यासाठी एक उपयुक्त असं नेचर पाहिजे असतं. म्हणजेच त्याला म्हणायचं आहे मार्दवता. आणि ते सुद्धा कोण उत्पन्न करते म्हणते? सस्नेह म्हणजे ते उत्पन्न करतं. कोण? पित्त. त्यासोबत दुसरा गुण काय पाहिला होता आपण? तीक्ष्ण. तीक्ष्ण म्हणजे काय? कशाला म्हणता येईल? तर या तीक्ष्ण गुणामुळे वेदनाचे कार्य स्पष्ट होते. वेदनाचे कार्य स्पष्ट होते. किंवा मोठ्या आपण पचन संस्थेमध्ये पाहताना बघितलं की मोठ्या-मोठ्या घासांचे तुकडे किंवा अन्नाचं जे स्थूल स्वरूप आहे किंवा मोठं स्वरूप आहे, त्या अन्नाच्या मोठ्या स्वरूपाला अ, जसं की आपण मिठाचा मोठा कडा आहे, त्याला पाण्यात टाकलो की तो काय होतो? विरघळतो. म्हणजे मोठ्या स्वरूपातून लहान स्वरूपाकडे नेण्याची जी प्रक्रिया आहे, ती क्रिया किंवा अन्नाचे बघा, आपण अन्न चावून तर खातोच, परंतु अन्नामधील प्रत्येक कण आपण चावलेलाच असेल असं होत नाही. अन्नामधील प्रत्येक कण आपण चावलेलाच आहे असं होत नाही. मग तो गेला की त्याच्यावरती काय प्रक्रिया होते? मध्ये जे आपल्या जठरामध्ये जी प्रक्रिया होती ती भेदनाची प्रक्रिया. ती क्रिया सुद्धा तीक्ष्ण या गुणामुळे होत असते असं म्हटलेलं आहे. किंवा आणखीन एक गोष्ट म्हणजे विकाराच्या बाबतीत जर तीक्ष्ण गुण म्हटला, तर तुम्ही अल्सर हा नावाचा प्रकार ऐकलेला असेल. अल्सर. कुठे होतो तो? तो सुद्धा जठराच्या भागामध्ये होतो आणि का होतो, कसा होतो? तर ज्याप्रमाणे आपल्या तोंडामध्ये चट्टे पडतात, म्हणजे कशाचे? तोंड येतं बघा. तोंड आल्यास ज्याप्रमाणे चट्टे पडतात, म्हणजे दुःख झाल्यासारखं. तसं पोटामध्ये सुद्धा चट्टे पडतात. आणि याचं विशेष महत्त्व कशामुळं होतात हे सर्व? तर अतिशय पित्तामुळं. ओव्हर ॲसिडिटी. ओव्हर ॲसिडिटी म्हणजे आता पित्ताचे सुद्धा आपल्याला 3 भाग करता येतील. सामान्य लक्षणं, मध्यम लक्षणं आणि तीव्र लक्षणं. म्हणजे त्याच्या स्वरूपानुसार. परंतु हायपर ॲसिडिटी जर असेल एखाद्या व्यक्तीला जास्त दिवस, जास्त कालावधीसाठी, तर त्या व्यक्तीला अल्सरचा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजेच याच्यामध्ये या पित्तामध्ये काय गुण आहे? तीक्ष्ण गुण आहे. आणि तीक्ष्ण एखादं धारदार तीक्ष्ण असं जर शस्त्र असेल किंवा बाणाचा टोक असेल, तर काय होतो? आपल्या शरीरावर जर तो घरचटला, तर काय करेल तो? व्रण निर्माण करेल. व्रण निर्माण करेल म्हणजे दुःख म्हणतो आपण त्याला थोडक्यात. व्रण म्हणजे दुःख. ते निर्माण करेल किंवा त्या तीक्ष्ण वस्तू जर आपल्याला लागली, समजा पत्रा लागला किंवा आणखीन काही लागलं. तीक्ष्ण वस्तू जर आपल्याला लागली, तर काय करते ती? खरचटते आणि व्रण निर्माण करते. म्हणून ह्या पित्तामध्ये सुद्धा तशाच एक तीक्ष्ण स्वरूपाचा गुण आहे आणि त्या तीक्ष्ण स्वरूपाच्या गुणामुळं तो तोंडामध्ये ज्याप्रमाणे चट्टे निर्माण होतात, त्याप्रमाणे जठरामध्ये सुद्धा तशा प्रकारचे चट्टे निर्माण करतं. म्हणजे होतात. ते कशामुळे होतात? तर या पित्ताच्या तीक्ष्ण गुणामुळे होतात, असं आयुर्वेद म्हणतो. त्यासोबत उष्ण गुण आहे आणि हा जो उष्ण गुण आहे, तो आहे साक्षात पचनाशी संबंधित आहे. साक्षात पचनाशी संबंधित आहे. म्हणजे HCl किंवा आपण अन्न जे पचन होतं, त्याला काय म्हटलेलं आहे? जठराग्नी असं म्हणतो. काय म्हणतं आयुर्वेद त्याला? जठराग्नी.
इथे एक प्रकारचा अग्नी वास करतो आणि तो अग्नी ज्याप्रमाणे अग्निकुंडात पडलेल्या समिधा भस्म करतो अग्नी, त्याप्रमाणे जठरातील अग्नी जठरामध्ये पडलेल्या अन्नाचं भस्म करणं किंवा त्याला भस्म करणं म्हणजेच पचवणं. पचवण्याचं कार्य या उष्ण गुणामुळे होतं. लक्षात. आणि विशेष म्हणजे आता आपल्या शरीराचं जे टेम्परेचर आहे, टेम्परेचर ते सुद्धा एका सामान्य स्वरूपामध्ये असणं गरजेचं आहे. आता ताप हा सुद्धा गुण कशाचा आहे? उष्णतेचा आहे. ताप वाढला म्हणजे सुद्धा पित्त वाढलं असं सुद्धा आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो किंवा तापाची कारणं तशी वेगवेगळी आहेत. पण हे सुद्धा त्याच्यामध्ये एक कारण असू शकतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, की शरीराला थंड न पडू देणं. शरीराला थंड न पडू देणं. शरीराचं एक प्रकारचं टेम्परेचर एक प्रकारचं टेम्परेचर मेंटेन करणं, हे सुद्धा कार्य ते उष्ण गुणामुळे घडून येत असतं. त्यासोबत आणखीन एक आहे गुण बघा, ते आहे लघुगुण. लघुगुण. हा लघुगुण काय करतो मग? हा प्राकृत पचनानंतर लाघवता प्राप्त होते. म्हणजे बघा, पचन पचन जर व्यवस्थित नाही झालं, तर आपल्याला शरीर सुद्धा जड वाटतं. जड, स्थूल स्वरूपात वाढतं. पोटात सुद्धा तसंच बसल्यासारखं वाटतं, गच्च बसल्यासारखं वाटतं. पण पचन जर व्यवस्थित झालेलं असेल, पचनाचं जर व्यवस्थित झालेलं असेल, तर आपलं शरीर सुद्धा हलकं हलकं वाटतं. हलकं वाटतं. म्हणजेच हा गुण सुद्धा कोणाचा आहे? तर पित्ताचा आहे म्हटलेला आहे. आणि विस्र नावाचा एक गुण आहे. तो कशा संबंधित आहे? तर दुर्गंधीयुक्त उलटीमधील मलास येणारी दुर्गंधी मलिन पित्ताची असते. म्हणजे एक प्रकारचा वास, पित्ताचा एक प्रकारचा वास. पित्त जर सामान्य असेल तर त्याचा वास नाही. परंतु तो जर विकृत झाला तर त्याचा एक मलिन, दुर्गंध अशा स्वरूपाचा वास येतो. त्या स्वरूपाला किंवा त्या गुणाला विस्र गुण असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या पुढचा गुण आहे सरगुण. म्हणजे अन्नपचनासाठी अन्नाला चहूबाजूंनी वेढून पाजरण्याची गरज असते आणि ती सरगुणामुळे पूर्ण होत असते. त्यासोबत द्रवगुण. द्रवगुण कशाशी संबंधित आहे? तर पित्ताच्या उष्ण तीक्ष्ण गुणाचा अतिरेक होऊ नये ही खबरदारी द्रवगुण घेते. म्हणजे बघा, आताच म्हटल्याप्रमाणे शरीराच्या उष्णतेशी संबंधित म्हणलं. शरीराचं एक निश्चित तापमान असणं गरजेचं आहे. शरीराचं तापमान डाऊन होणं हे सुद्धा चुकीचं आहे. पण आपण शरीराची उष्णता जर हा पित्त धारण करत आहे असं जर म्हटलं, तर मग त्या उष्णतेचा अतिरेक सुद्धा होऊ शकतो एखाद्या वेळेस या गुणामुळं. पण तो अतिरेक होऊ नये याच्यामुळं हा द्रव नावाचा जो गुण आहे, तो अतिरेक न होऊ देता त्याची खबरदारी घेत असतो. म्हणजेच पित्ताची विविध अशी कार्य आहेत. सर्व कार्यामध्ये पचन घडवून आणणे. आता बघा, आता हे झालं गुणाशी संबंधित. आता पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, पित्ताची स्थाने. म्हणजे पित्त कुठं राहतं? तर सुरुवातीला नाभी. नाभी म्हणजेच त्यामागे असणारे लहान आतडे किंवा नाभीचा मागचा भाग किंवा नाभीभोवतीचा परिसर, नाभीभोवतीचा रेंज. म्हणजे बघा, एखादं टॉवर आहे, मोबाईलचं टॉवर आहे. तर त्याभोवती एक 1 किलोमीटर पर्यंतचा गोल सर्कल राउंड ते टॉवर आपण पूर्ण करता असं म्हणूयात. म्हणजे त्याच्या रेंजमध्ये किती भाग आहे? 1 किलोमीटर सारखा भाग त्या टॉवरच्या अंतर्गत येतो असं म्हणूयात. त्याचप्रमाणे नाभी हे एक टॉवर आहे पित्ताचं असं आपण त्याला म्हणूयात. आणि त्याच्या भोवतीचा जो परिसर आहे, त्याच्या अवतीभोवती असणारा परिसर काय आहे? त्याच्या मागलचा एक जर सर्कल त्याच्यावरती जर ड्रॉ केला आपण नाभीला केंद्रबिंदू मानून, तर तो जो येणारा परिसर आहे त्याच्यामधला, तर त्याच्या मागे कोणते अवयव येतात?
तर मुख्य कोणतं अवयव येतं तर लहान आतडं येतं आणि हा मुख्य केंद्रबिंदू आहे पित्ताचा. हा कोण आहे पित्ताचा मुख्य केंद्रबिंदू आहे. त्यालाच क्षुधांत्र असं सुद्धा म्हटलं जातं म्हणजे लहान आतडं. त्यासोबत आमाशय, स्वेद, लस, रक्त, रस, दृष्टी व स्पर्शेंद्रिय. स्पर्शेंद्रिय म्हणजे कोणतं त्वचा, स्पर्शाशी संबंधित इंद्रिय आहे. त्यासोबत ही पित्ताची स्थाने असून त्यापैकी नाभी हे मुख्य स्थान आहे किंवा नाभी हे केंद्रस्थान आहे असं आपण त्याला म्हणूया. बघूया एका इमेज मध्ये आपण थोडक्यात. साइट्स ऑफ पित्ता म्हणजे पित्ताची स्थाने. आता सुरुवातीला दिलेलं आहे बघा नाभिल किंवा तिलाच आपल्याला नाभी म्हणायचं आहे आणि नाभी भोवतालचा परिसर लक्षात. आणखीन ग्रे मॅटर ऑफ द ब्रेन, स्टमक म्हणजे जठर, स्वेट म्हणजे घाम, त्यालाच आपण स्वेद असं सुद्धा म्हणतो. आणि हे केशाशी संबंधित काही ग्लँड आहेत, केसाशी संबंधित त्यासोबत लिव्हर, स्प्लीन आणि ग्लॅड बॅडर. म्हणजे लिव्हर म्हणजे यकृत, ग्लॅड बॅडर म्हणजे पित्ताशय, स्प्लीन म्हणजे याच्या वर असणारं जे एक अवयव आहे बघा पॅनक्रियाच्या वर छत्रीसारखं टोपीसारखं एक अवयव असतं. आपण ते फिजिओलॉजी मध्ये बघितलेलं आहे सर्व व्यवस्थित सविस्तर. त्यासोबत रक्त, ब्लड हे सुद्धा पित्ताचं स्थान आहे असं म्हटलेलं आहे. आईज, डोळे, स्किन म्हणजे आताच म्हणल्याप्रमाणे स्पर्शेंद्रिय आणि मध्यवर्ती केंद्रबिंदू कोण आहे तर स्मॉल इंटेस्टाईन्स म्हणजे हा मुख्य केंद्रस्थान आहे, लहान आतडे. आणि याच्या भोवती असणारे कोणते आतडे असतात मोठे आतडे असतात. म्हणजे मोठे आतडे कोणाचं केंद्रबिंदू होते वाताचं केंद्रबिंदू आहेत. आता हे जे लहान आतडे आहेत ते पित्ताचं केंद्रबिंदू आहेत. म्हणजे असे विविध वेगवेगळे जी स्थान पित्ताचे आहेत असं म्हणून सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबत पुढे बघूया. आता ज्याप्रमाणे वाताचे 5 प्रकार होते त्याचप्रमाणे पित्ताचे सुद्धा 5 प्रकार पडतात. कोणकोणते प्रकार आहेत ते एक आहे पाचक पित्त, दुसरा आहे रंजक पित्त, तिसरा आहे साधक पित्त, चौथा आहे अलोचक आणि पाचवा आहे भ्रांजक पित्त. आता हे सुद्धा एका इमेज मध्ये बघूया आपण आपल्याला लक्षात येईल. किंवा स्थान बघा एकेकाचे स्थान बघूयात. पहिल्यांदा पाचक पित्ताचं स्थान काय आहे जे पक्काशय व आमाशय यांच्या मध्यभागी राहते. पाचक पित्ताचं स्थान काय आहे पक्काशय व आमाशय लक्षात. त्याच्यानंतर रंजक पित्त, रंजक पित्ताचं स्थान काय आहे आमाशयच किंवा यकृत प्लीहा असं म्हटलेलं आहे. आणि साधकाचं हृदय आणि आलोचक पित्ताचं नेत्र, भ्रांजक पित्ताचं स्थान काय आहे त्वचा. एकदा इमेज मध्ये बघूया परत मला लक्षात येईल. पित्ता टाइप बघा पाचक पित्त रंजक पित्त कुठं आहे बघा खालून वर जायचं खालून वर. पहिल्यांदा पाचक पित्त आहे ते काय काय आहे जठराचा भाग, लहान आतड्यांचा भाग असा एकत्रित भाग त्याच्यामध्ये येतो. आणि रंजक पित्त म्हणजे लिव्हर यकृताचा भाग त्याच्यामध्ये रंजक पित्त म्हटलेलं आहे. भ्रांजक पित्त, भ्रांजक पित्ताचे बाण कुठं दाखवलेला आहे त्वचेला दाखवलेला आहे बघा त्वचेशी संबंधित आहे. म्हणजे हा सर्व व्याप्त आहे, सर्वत्र व्याप्त आहे. म्हणजे स्किन कसा आहे सर्व शरीराला व्यापणारी आहे, सर्व शरीराला व्यापणारी आहे. आणि त्याचप्रमाणे वातामध्ये सर्व शरीरभर राहणारा कोण होता कोणता वाताचा प्रकार होता तर व्यान. व्यान हा जो प्राण होता किंवा वायू होता तो सर्व शरीरभर व्याप्त होता.
त्याचप्रमाणे पित्तामध्ये सुद्धा भ्रांजक नावाचं जे पित्त आहे ते पूर्ण शरीराला कव्हर करते. म्हणजे स्किन जशी पूर्ण शरीराला कव्हर करते तसं भ्रांजक पित्त पूर्ण शरीराला कव्हर करतं. वर आहे आलोचक पित्त, आईज आणि साधक पित्त. अशी पित्ताची वेगवेगळी स्थानं या ठिकाणी दाखवलेली आहेत. पुढे बघूया. हं. आता पाचक पित्ताचं कार्य काय आहे मग? पाचक पित्ताचं कार्य काय आहे? तर अग्नीचा अंश अधिक असल्याने या पाचक पित्तामध्ये अग्नीचा अंश अधिक आहे, जास्त आहे. सर्वांपेक्षा कसा आहे? प्रमाणाने जास्त आहे आणि हा अंश अग्नीचा जास्त असल्याने ते अन्नाचं पचन करते, रस उत्पत्ती करते म्हणजे बघा आणि सत्वांशाचे मलापासून पृथक्करण करते. म्हणजे एक प्रकारचे एन्झाईम्सच म्हणूयात किंवा ज्याप्रमाणे वेगवेगळे स्राव स्रवत होते बघा. जठरामध्ये वेगवेगळे स्राव स्रवायचे. ते आपल्या अन्नात मिसळायचे आणि ज्याप्रमाणे फिजिओलॉजीमध्ये बघितलं आपण, की जठरामध्ये पचन केलं जायचं. म्हणून याचं स्थान कुठं सांगितलेलं आहे? जठर आणि त्यासोबत अ, अन्नाचे पचन, रस उत्पत्ती म्हणजे अन्नापासून अन्नरस बनवणे आणि अन्नरस बनवल्याच्या नंतर सत्वांश बाजूला करणे म्हणजे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स हे जे काही आहेत महत्त्वाचे घटक कॅल्शियम वगैरे म्हणजे शरीराला आवश्यक असणारे घटक वेगळं करणे आणि मल आहे त्याला वेगळं करणे म्हणजे वेगळं करण्याचा गुण. पृथक्करण करणे, त्यासोबत त्याच ठिकाणी राहून इतर पित्ताचे पोषण करणे. आता बघा, या पित्ताचं आणखीन एक वैशिष्ट्य काय आहे? हे राहतं एकाच ठिकाणी, परंतु इतर पित्तांना किंवा जिथं-जिथं उष्णता कमी पडते, तिथं-तिथं त्या-त्या पित्तांचं हा पित्त काय करतो? पोषण करतो. तसेच भूक आणि तहान यांची जाणीव. बघा, आपण जेवण कधी करतो? किंवा जेवणाची आपण आहार पाहताना बघितलं बघा, जेवणाची योग्य वेळ कोणती म्हणली आपण? ज्यावेळी आपल्याला भूक लागते किंवा ज्यावेळी कडाडून भूक लागते, ती जेवणाची वेळ योग्य आहे असं आपण म्हटलेलं आहे. परंतु जर आपल्याला भूकच लागली नाही तर? ही जाणीव होणं सुद्धा गरजेचं आहे. भुकेची जाणीव होणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ही जाणीव कधी होते? की अगोदर घेतलेल्या अन्नाचं व्यवस्थित पूर्ण पचन झालेलं असेल, तर ही जाणीव होते. म्हणजे भूक आणि तहानेची जाणीव होणं किंवा निर्माण करणं हे कार्य सुद्धा पाचक पित्ताचं आहे असं म्हटलेलं आहे. त्यासोबत आता याच्याशी संबंधित विकार काय आहेत? पाचक पित्ताशी संबंधित विकार काय आहेत? तर याचं विशिष्ट महत्त्वाचं कार्य कोणतं होतं? अन्नाचं पचन करणं होतं. म्हणजे याच्यामध्ये जर विकृती निर्माण झाली, तर अपचन नावाचा विकार होईल. म्हणजे घेतलेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होणार नाही. त्यासोबत आपण म्हणतो बघा, पित्तासंबंधित विकार काय-काय म्हणलं? अपचन, करपडेकर, मळमळ, उलटी असं आपण सांगतो थोडक्यात किंवा ऐकलेलेही आहे. तर अपचन हा सुद्धा या पित्ताचा विकार आहे. कारण पाचक पित्ताचा आणि अजीर्ण म्हणजे हा सुद्धा अपचनासारखाच प्रकार आहे. म्हणजे घेतलेलं अन्न न पचन होणे, त्याला सुद्धा अजीर्ण असं म्हणायचं आहे. त्यासोबत पुढे आहे रंजक पित्त. याचं स्थान आपण बघितलेलं आहे आमाशय, यकृत किंवा प्लीहा असं म्हटलेलं आहे. आणि कार्य काय आहे? तर सर्वच धातूंची निर्मिती करणं. सर्वच धातूंची म्हणजे धातू किती आहेत? आपल्याला पुढे बघायचं आहे. धातू सप्त आहेत. सप्तधातू. म्हणजे रस, रक्त, मांस, मेद असं. रस हा धातू कधी उत्पन्न होतो? जर अन्नाचं व्यवस्थित पचन झालं तर. म्हणजे अन्नाचा लिक्विड फॉर्म जठरामध्ये जो निर्माण होतो तो वेगवेगळे स्रावामध्ये मिसळून काय होतो? घेतलेल्या अन्नाचं रूपांतर ज्यूसमध्ये होतं. त्याला म्हणायचं रस. मग त्या रसापासून रक्त निर्माण होणं, रक्ताची निर्मिती होणं. त्याच्यानंतर रक्ताच्या नंतर मांस निर्माण होतं. असे हे जे सप्तधातूची निर्मिती आहे, त्या सप्तधातूच्या निर्मितीमध्ये हा पित्त महत्त्वाचा सहभाग आहे या पित्ताचा. त्यासोबत
रक्ताला रंग प्रदान करणं. रक्ताला अन्नरसाला वेगळा रंग असतो, परंतु त्याचं रूपांतर रक्तामध्ये झालं, की रक्ताला लाल रंग असतो. मग हा रंग प्रदान करणं सुद्धा या पित्ताचं काम आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळंच आणि याच्यामध्ये जर विकार उत्पन्न झाले, तर त्याच्याशी संबंधित विकारामध्ये काय सांगितलेलं आहे? कावीळ आणि रक्त अल्पता. कावीळ म्हणजे हा सुद्धा रक्ताशीच एक संबंधित विकार आहे. आणि रक्त अल्पता म्हणजे रक्ताची कमतरता, रक्त कमी असणं. हे या पित्ताशी विकार आहेत असं म्हटलेलं आहे. त्यासोबत साधक पित्त आणि या साधक पित्ताचं कार्य काय आहे? तर बुद्धी धारणा, अहंकार धारण करणे. म्हणजे मेंदूशी संबंधित आहेत. मेंदूशी संबंधित आहेत आणि विकार काय आहेत? मेंदूशी संबंधित असल्यामुळं मानसिक विकृती, बुद्धिमत्ता मेंदूशी निगडीत आहे. धारणा मेंदूशी निगडीत आहे. अहंकार ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या सर्व कशाशी आहेत? मेंदूशी निगडीत आहेत. आणि याच्यामध्ये जर विकृती निर्माण झाली, तर मानसिक विकृती निर्माण होतात, असं म्हटलेलं आहे. त्यासोबत पुढचा पित्ताचा प्रकार आहे अलोचक आणि ते कुठं राहतं म्हटलेलं आहे? नेत्रामध्ये. आपण पाहिले बघा आत्ताच इमेजमध्ये. त्याचं स्थान नेत्र आहे आणि कार्य काय आहे? तर रूप ग्रहण करणे. म्हणजे आपण डोळ्याची जी एनाटॉमी बघितली त्याच्यामध्ये पाहिलं बघा. ती जी क्रिया आहे रूप ग्रहण करण्याची, दृश्य संकलित करण्याची. जसं कान ध्वनींचं संकलन करत होते आणि ते त्याचं विश्लेषण करण्यासाठी पुढे मेंदूकडे जायचा मग ते कानाचे ध्वनी. त्याचं तसंच डोळ्यामध्ये सुद्धा कसं होतं, डोळे काय करायचे? दृश्य ग्रहण करायचे. दृश्य ग्रहण करण्याचं काम कोणाचं होतं? डोळ्याचं. रूप ग्रहण करणे म्हणजेच हे आलोचक पित्ताचं कार्य आहे असं आयुर्वेद म्हणतं. आणि याच्याशी संबंधित जर विकार म्हटलं तर नेत्रविकार. रूप ग्रहण करणे, नेत्रविकार. आणि 5वा जो प्रकार आहे तो कोणता आहे? भ्रांजक पित्ताचा आहे. याचं स्थान आहे त्वचा. शरीरातील सर्वात मोठी संस्था आहे त्वचा. पूर्ण शरीरभर व्याप्त असणारी. आणि याचं कार्य काय आहे? त्वचेला रंग देणं. त्यासोबत तापमान, त्वचेचं तापमान म्हणजे शरीराचं तापमान. तापमान मेंटेन ठेवणं. अति उच्चही होऊ नये तापमान आणि अति कमीही होऊ नये. व्यवस्थित एका लिमिटमध्ये तापमान असणं. आणि आपण जेव्हा मालिश करतो आपण एखाद्या अवयवाला किंवा आपल्या शरीरावर जर मालिश केली, तर पहिला परिणाम तिचा कोणावर होत असतो त्या मालिशचा? किंवा ही क्रिया घडते कोणावर? मालिशची क्रिया घडते कोणावर? तर ही क्रिया घडते त्वचेवर. म्हणजेच तेल, मलम हे जे काही आपण द्रव भाग लावतो आपण शरीरावरती, त्याला शोषून घेण्याचं कार्य सुद्धा त्वचा करते किंवा हा भ्रांजक पित्त करतो असं म्हटलेलं आहे. मग याच्याशी संबंधित विकार काय आहेत? तर याच्याशी संबंधित त्वचा विकार आहेत. म्हणजे त्वचा लाल होणं, त्वचेवरती फोड उठणं किंवा अ, तारुण्य पिटिका एक नावाचा विकार आहे बघ. हा सुद्धा त्वचेशी म्हणजे ज्यावेळी मुलं तरुण होतात, वयामध्ये येतात, अशा मुलांच्या चेहऱ्यावरती पुष्कळ अशी मुरुमं येतात. ते काय जाण्याचं नावच घेत नाहीत. पूर्ण तोंड भरलेलं असतं. तारुण्य पिटिका म्हणतो आपण. आणि हा सुद्धा विकार कशाशी संबंधित आहे? पित्ताशी संबंधित आहे. पित्त वाढलेलं आहे. आणि बालावस्था, तरुण अवस्था आणि वृद्धावस्था या तिन्ही अवस्थेमध्ये पित्तप्रधान अवस्था कोणती आहे? तारुण्य. तारुण्य ही अवस्था काय आहे? पित्तप्रधान अवस्था आहे. म्हणून बघा, लहानपणामध्ये कफाचे विकार होतात. सर्दी, पडसो, खोकला, कफ भरणे, कफ दाटणे असे आपण बरेच विकार. परंतु मुलगा तरुण झाला, की त्याच्यामध्ये मग तो म्हणायला लागतो बघा, मला जळजळ करायला लागली छातीमध्ये, मला मळमळ करायला लागली. कारण आता तो कशामध्ये प्रधान झालाय? तर पित्तामध्ये प्रधान झालाय. आणि हे रॅशेस उठणं किंवा त्वचा रुखी-सुखी म्हणजे त्वचा कोरडी होणं, त्वचेला खाज येणं किंवा मुरूम, पोड, पुटकुळ्या हे सर्व कोणाशी संबंधित आहे? पित्ताशी संबंधित आहे. किंवा त्वचेचा दाह होणं, त्वचेवर जळजळ करणं,
हे सुद्धा त्याच्याशी संबंधित आहे. असे वेगवेगळे जे विकार आहेत, खाज, खुरूज हे सुद्धा त्याच्याशी संबंधित आहेत असं म्हटलेलं आहे. आता हे पित्ताचे 5 प्रकार इथे संपतात. याच्यामध्ये काही विचारायचं असेल तर विचारू शकता. नसेल तर पुढला भाग घेऊया लगेच कफाचा. कारण तुमच्याकडे वेळ कमी आहे, तुमच्या परीक्षा लवकर आहेत म्हणे. कफ ज्याप्रमाणे तपती इति पित्तम म्हणजे जे तत्व शरीरामध्ये दाह किंवा ताप निर्माण करते त्याला असं पित्त म्हटलंय आपण, उष्णता निर्माण करण्याला. मग तसं कफ कशाला म्हणता येईल हो? तुम्हाला सांगता येईल का थोडक्यात? काय सांगता येईल कफाविषयी? जे येईल ते येईल, बरोबरच यावं असं काही नाही. नाही सांगता येत. ठीक आहे, बघूया पुढे मग कफ आपल्याला कशाला म्हणायचा आहे, किंवा कफ हा दोष कोण्या तत्वाशी निगडीत आहे. पित्त हा दोष कोण्या तत्वाशी असेल हो? पंचतत्वापैकी अग्नी तत्वाशी. वात हा वायू तत्वाशी आणि कफ हा जल तत्वाशी. जलाचे जसं की अग्नीचे गुण काय होते? दाहक उष्णतेचे गुण होते. म्हणजे तेच गुण कोणाचे झाले? पित्ताचे झाले. मग जलाचे गुण काय असतील? थंड, शीतल. तेच गुण कोणाचे होतील मग? कफाचे होतील. बघूया पुढे. जे लिक्विड अवस्थेमध्ये आहे शरीरामध्ये, बघा काय म्हटलंय. कफ जो जलापासून निर्माण झाला आहे त्याला कफ म्हणायचा आहे. आणि कफालाच श्लेष्मा असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि त्याचं जे स्वरूप आहे सामान्य स्वरूपामध्ये तो पांढरट, जड, स्निग्ध म्हणजे चिकट. तेल कसं असतं आणि पाणी कसं असतं? तेलामध्ये स्निग्धता असते, पाण्यामध्ये स्निग्धता असत नाही. 2 बोटे आपण जर बुडवली त्याच्यामध्ये आणि त्याची जर परीक्षा केली तर आपल्या लक्षात येते स्निग्धता कोणामध्ये आहे? तेलामध्ये. त्याप्रमाणेच चिकटपणा कोणामध्ये आहे? तेलामध्ये. त्याप्रमाणेच कफामध्ये स्निग्ध गुण किंवा चिकट गुण हे दोन्ही सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. आणि तरल म्हणजे पातळ हा सुद्धा गुण किंवा स्वरूप आहेत. हे स्वरूप आहेत त्याचे. हा सुद्धा स्वरूप त्याच्यामध्ये आहे. आणि थंड. आणि जर कफ सामान्य अवस्थेमध्ये असेल, विकृत अवस्थेमध्ये नसेल तर त्याची चव गोड असते असं म्हटलेलं आहे. आणि हा जर कफ विकृत झाला तर त्याला खारट अशा स्वरूपाची चव येते असं म्हटलेलं आहे. त्यासोबत कफ हा स्थिर आहे. कसा आहे? स्थिर आहे. वात कसा होता? इकडून तिकडे जाण्याचा त्याच्यामध्ये गुणधर्म होता. चंचलता हा वाताचा गुणधर्म होता. पण कफाचा गुण काय आहे? स्थिरता, एका ठिकाणी राहण्याचा गुणधर्म असून वाताच्या सहाय्याने मग हा कफ एका ठिकाणाहून दुसरीकडे कसा जातो? तर वाताच्या सहाय्याने. म्हणजे बघा, एखादं गुलाबाचं फुल आहे आपल्यापासून लांब अंतरावर आहे, पण एखादी वाऱ्याची झुळूक आली की त्या लांब अंतरावर असणाऱ्या गुलाबाचा वास आपल्याला इथे येतो. म्हणजे तो जो सुगंध आहे, तो गुलाबाचा जो सुगंध आहे, तो काय केलाय त्या वायूवरती विराजमान झालाय. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला दूर जायचं झालं आणि तो घोड्यावरती विराजमान झाला, घोड्यावरती बसून तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. त्याप्रमाणे कफ हा स्थिर आहे, पण तो वायूच्या साहाय्यानं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो असं म्हटलेलं आहे. त्यासोबत आता कफाचे गुण काय आहेत? स्निग्ध,
शीत, गुरु, गुरु म्हणजे जड, मंद, कृष्ण, मृत्स्न आणि स्थिर असे वेगवेगळे कफाचे गुण सांगितलेले आहेत. बघूया काय काय आहेत. स्निग्ध कशाला म्हणता येईल? तर कोणताही संयोग दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते. म्हणूनच शरीराला अधिक काळ टिकून राहण्यासाठी स्निग्धता हा गुण आवश्यक आहे. त्यासोबत शीतगुणाने स्तंभन होत असल्याने आवश्यक ते शरीरातील घटक टिकून राहतात. त्यासोबत गुरु म्हणजे वजन, जडपणा, ज्याला वजन आहे त्याला गुरु म्हणायचं आहे. आणि वजन वाढणे हा जो प्रकार आहे, तर लठ्ठपणा येणे किंवा शरीरामध्ये वजन वाढणे हा सुद्धा कशाचा प्रकार आहे? कफाचाच आहे किंवा कफाची विकृती आहे. कफाच्या विकृतीमुळे म्हणजेच कफाचं आधिक्य झालं की शरीरामध्ये वजन वाढतं. किंवा जे लोक कफज आहेत, कफज प्रकृतीचे आहेत, तर त्यांची शरीरयष्टी सुद्धा कशी असते? जाडजूड असतात. जाडजूड असतात. म्हणजे एक बघूया की मी तुम्हाला दाखवतो, लक्षात येईल. तसं तर हे खूप सविस्तर आहे, पण थोडक्यामध्ये बघूया. बघा, वातज, पित्तज आणि कफज 3 याच्यामधील ही व्यक्ती आहेत. वातातील व्यक्ती कशी आहे बघा, एकदम हडकुळी, क्रश, नुसते हाडच दिसतात, नुसती हाडं दिसतात आणि शरीरावरती शिरा दिसतात. क्रश असा बांधा आहे. आणि पित्तज प्रकृती अति क्रशही नाही आणि लठ्ठही नाही, म्हणजे जाडही नाही. अशा स्वरूपाची पित्तज प्रकृतीच्या लोकांची शरीरयष्टी असते. आणि कफ म्हणजे गुरु, गुरु म्हणजे जड, ज्यांच्यात जडपणा आहे किंवा ज्यांच्यात वजन आहे, जास्त वजन आहे, अशा स्वरूपाची जी शरीरयष्टी असते ती कफाची असते. लठ्ठ लोक ही कफप्रधान लोक असतात असं म्हटलेलं आहे. आता बघा, वातप्रधान लोकांचं चालणं असेल किंवा बोलणं असेल, पित्तप्रधान लोकांचं चालणं बोलणं काय कसं असतं? तर जलद असतं. पटपट, पटपट चालतात, पटपट बोलतात, पटपट विचार करतात, पटपट खातात असं. आणि कफज मात्र सगळं काही सावकाश असतं, संथ असतं, कासवाप्रमाणे दमानं. म्हणजे कसं? खाणं सावकाश, बोलणं सावकाश, विचार करणं सावकाश, चालणं सावकाश, एखादं काम करणं सावकाश. आणि विशेष म्हणजे बघा, कफज व्यक्तीमध्ये आळस जास्त असतो. आळस काय असतो? जास्त असतो. आणि कफज प्रकृतीची व्यक्ती हे सतत म्हणजे जास्त करून डिप्रेशनला बळी पडतात किंवा त्यांच्यामध्ये दुःखी राहण्याचा एक गुण आहे, की थोडंसंही जरी काही झालं तरी ते जास्त विचार करतात किंवा जास्त दुःखी होतात. दुःखी, सॅडनेस असं त्याला म्हणूयात. सॅडनेस किंवा चिंतित राहणं असे सुद्धा गुण त्यांच्यामध्ये दिसून येतात. आणखीन यांची त्वचा जाडसर असते आणि रंग पांढरा असतो. सहसा रंग पांढरा असतो. आणि केस जर यांच्या संबंधित बघितले अशा व्यक्तींचे, तर कुरळे केस. यांचे केस, कफज व्यक्तींचे केस कुरळे असतात. ठीक आहे. आणि यांची जी झोप आहे कफज व्यक्तींच्या लोकांची, गाढ झोप असते. एकदा झोपलं की अंगावरून साप जरी गेला तरी कळणार नाही, अशा स्वरूपाची. सहसा प्रत्येकाला अशी येईलच अशी नाही. जस्ट त्यांची म्हणजे कफज प्रकृती किती जास्त आहे, कमी आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं. परंतु कफप्रधान लोक हे जास्त करून तर आळशी असतात आणि झोप यांच्यामध्ये जास्त असते. आणि एखादं काम करायचं म्हटलं तरी ते नको नको वाटतं. एखादं काम करायचं म्हटलं तरी त्याला 10दा सांगावं लागतं. 10दा सांगितलं की मी एकदा तो काम करत असतो. आळशीपणा जास्त यांच्यामध्ये दिसून येतो. असे वेगवेगळे गुण आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. पुढे बघूया आणखी. कफाचे गुण.
आणि कफाचे स्थान. पुढे काय आहे कफाचे स्थान? ऊर, कंठ, डोके. ऊर म्हणजे छातीचा भाग. ऊर. आता बघा, नाभीच्या भागाच्या मागे काय होतं? लहान आतडं होतं. नाभीच्या मागे लहान आतडं. आणि छातीच्या मागे काय आहे? कफाचं मुख्य स्थान फुफ्फुसे. हे कफाची स्थानं आहेत. म्हणजे त्याला ऊर असं म्हटलेलं आहे. ऊर, कंठ, डोके, फुफ्फुस, संधी. संधी म्हणजे सांधे, शरीरातील सांधे वेगवेगळे. तसेच आमाशय, रस, मेद, नाक व जीभ ही कफाची स्थाने असून ऊर हे कफाचं मुख्य स्थान आहे. कारण उराच्या मागे फुफ्फुस आहे. हे अतिशय महत्वाचं स्थान. केंद्र बिंदू किंवा मध्यवर्ती ठिकाण कफाचं म्हणजे फुफ्फुसाचा भाग. आणि कफाशी संबंधित जे विकार होतात, खोकला, दमा, धाप, हे सगळे फुफ्फुसाशी निगडीत म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टमशी निगडीत आहेत. त्यासोबत उरामधील फुफ्फुसे व हृदय ही कफदोषाची मुख्य स्थाने आहेत. एक इमेज बघूया याच्या संबंधित. बघा, सायनस एक एक बघूया वरून खाली. डोक्याचा भाग जो चेहरा दाखवलाय बघा, तो सायनस. नोज म्हणजे नाक. सर्दी कोण्या भागाला होते? अप्पर रेस्पिरेटरी सिस्टमला म्हणजे नाकाचा वरचा भाग. लोअर रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजे लंग्स, फुफ्फुसे. आणि कफज याचा कफाचा संबंध सहसा कोणाशी आहे? रेस्पिरेटरी सिस्टमशी आहे. माउथ म्हणजे तोंड, थ्रॉट म्हणजे गळा. ही सुद्धा कफाची स्थानं आहेत. स्टमक, पॅनक्रियाज. आणि खाली सायनोव्हियल फ्लुइड म्हणलेलं आहे. म्हणजे दोन्ही हाडांच्या सांध्यामध्ये एक जे लिक्विड असतं, जे लिक्विड काय कार्य करतं, की हाडांचं घर्षण होऊ नये, हाडं एकमेकावरती घासू नयेत आणि त्यांचं घर्षण होऊ नये म्हणून प्रत्येक हाडामध्ये, प्रत्येक सांध्यामध्ये सायनोव्हियल नावाचं फ्लुइड असतं. ते फ्लुइड सुद्धा कफाचं स्थान आहे असं म्हणलेलं आहे. लिम्फ नोड्स, मॅस्टिक टिश्यू, प्लाझ्मा. रक्तामध्ये काय काय असतं? व्हाईट ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल्स, प्लाझ्मा. 55% भाग हा प्लाझ्मेचा असतो आणि हा प्लाझ्मा सुद्धा कफाशी संबंधित आहे म्हणलेला आहे. टंग म्हणजे जीभ. आणि त्यासोबत मेंदूचा काय भाग आहे? व्हाईट मॅटर अँड मेनिंजेस ऑफ ब्रेन. त्यासोबत मध्यवर्ती सर्कलमध्ये काय दाखवलेलं आहे? फुफ्फुसं दाखवलेली आहेत. हे मध्यवर्ती स्थान आहे किंवा केंद्रबिंदू आहे. वाताच्या सर्कलमध्ये काय दाखवलेलं होतं? मोठं आतडं दाखवलेलं होतं. पित्ताच्या सर्कलमध्ये काय दाखवलेलं होतं? लहान आतडी दाखवलेली होती. आणि आता कफाच्या सर्कलमध्ये काय दाखवलेलं आहे? तर लंग्स हे मुख्य केंद्रवर्ती स्थान आहे असं समजायचं. आता ही झाली पित्ताची स्थाने. तर पित्ताचे प्रकार कोणकोणते आहेत? पित्ताचे म्हणतो, कफाचे. कफाचे प्रकार. कफाचे प्रकार कोणकोणते पडतात? याचे सुद्धा 5 प्रकार पडतात. ते कोणकोणते आहेत? अवलंबक कफ, क्लेदक कफ, बोधक कफ, तर्पक कफ आणि श्लेषक कफ असे 5 प्रकार करतात. आणि त्याची स्थानं काय आहेत? ते सुद्धा एकदा इमेजमध्ये बघूया आपण. बघा, लक्षात येईल. कफा टाइप्स. तर्पक कफ हे ब्रेन मध्ये दाखवलेलं आहे. सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. बोधक कफ ओरल कॅव्हिटी म्हणजे तोंडाचा भाग त्या ठिकाणी राहतं असं म्हटलेलं आहे. श्लेषक कफ हे जॉईंट्स, लिगामेंट्स, कार्टिलेज म्हणजे हे आपण सर्वत्र आढळतं असं म्हणूया. जसं की व्यानवायू सर्वत्र होता, त्याचप्रमाणे हे प्रत्येक सांध्यामध्ये आढळतं म्हणून हे सर्वत्र आढळतं असं म्हणूया. त्याचसोबत
अवलंबक कफ, फुफ्फुसे आणि हृदय. केंद्रबिंदू. क्लेदक कफ, जठर आणि खालचा भाग. पुढे बघूया आणखी. अवलंबक कफ एकेकाची माहिती घेऊया. जो कफ उरात राहतो म्हणजे फुफ्फुसामध्ये, हृदय व फुफ्फुस ही, आता बघा याचं विशिष्ट कार्य काय आहे. हृदय हे रोज किंवा एका सेकंदाला एक धक्का मारतं, म्हणजे सतत त्याची हालचाल होत असते. दिवसामध्ये असे कितीतरी तो धक्के मारत असतो. आणि आपण जन्मल्यापासून आतापर्यंत, आता ज्या वयाचे आहोत त्या आतापर्यंत असे किती धक्के त्यानं मारलेले असतील. मग या धक्क्यासोबत त्याची झीज होत नाही का? होते, झीज होते. परंतु गाडीला आपण जसं गाडीची जी चैन आहे तिला आपण ऑइल करतो. का करतो? तर त्या चैनीची जास्त झीज होऊ नये म्हणून. घर्षण घर्षण होतं चैनीचं आणि ते घर्षण जास्त होऊ नये म्हणून आपण त्याला ऑइल करतो. ऑइल केल्यामुळं काय होतं? त्याला स्निग्धता प्राप्त होते आणि कार्यही सुलभ होतं आणि झीजही कमी होते. त्याप्रमाणे हृदयाचं जे ठोक्यापासून होणारं जे घर्षण आहे ते वाचवण्याचं काम किंवा फुफ्फुस याची सुद्धा सतत हालचाल होत असते. आणि या हालचालींमध्ये या अवयवांची झीज सुद्धा होत असते आणि ती झीज जास्त होऊ नये म्हणून हा अवलंबक कफ तिथं कार्य करत असतो. त्यासोबत या अवयवांचे रक्षण करणे हे त्याचे मुख्य कार्य आहे. आता दुसरा प्रकारचा कफ आहे क्लेदक, जो आमाशयात राहतो आणि अन्न पातळ करतो. म्हणजे आपण अन्नाचा जो घास घेतलाय, अन्नाच्या घासापासून अन्नरस, अन्नाचा ज्यूस करणे, त्याच्यामध्ये सुद्धा याचं सहकार्य आहे. अन्नाला पातळपणा आणण्याचं काम क्लेदक कफ करतो. आणि बोधक कफ, जो कफ जिभेत राहतो, जिभेत राहून रसज्ञान उत्पन्न करतो, त्याला बोधक कफ म्हणायचं आहे. बघा, जिभेची आपण बघितलंय पंचज्ञानेंद्रियामध्ये. जिभेचं मुख्य कार्य काय काय होतं? अन्न घोळणे, अन्न गिळणे आणि अन्नाची चव घेणे हे तिचे कार्य होते. आणि ही चव घेण्याचं जे कार्य आहे ते बोधक कफ करत असतं असं आयुर्वेद म्हणतं. त्यासोबत गरम गार अन्न, समजा एखाद्या वेळेस आपण न कळून आपण काय करतो, अतिशय गरम असं अन्न आपल्या तोंडामध्ये गेलं तर आपण काय करतो? ते तोंडातच चघळतो का? चघळत नाही, पटकन गिळून टाकतो. किंवा दोन कामे करतो. एक तर बाहेर थुंकून टाकतो, नाहीतर एक गिळतो तर. परंतु सहसा गिळण्याची प्रक्रिया आपण करतो. तर जास्त पोळका असेल तर पटकन गिळून टाकतो. मग आपल्या तोंडात पोळतंय, परंतु गिळाल्यानंतर जो खालचा भाग आहे शरीरामध्ये, अन्ननलिकेचा असेल किंवा जठराचा असेल, तिथं पोळत नसेल का? किंवा गार, आता समजा तिखट आहे. तिखट, कितीही तिखट असू द्या, ते फक्त 10 कुठं निर्माण करतो? तोंडातच. परंतु एकदा का गिळालं, की मग ते कितीही तिखट असू द्या, ते कळत नाही आपल्याला. खाली गेल्यास कळत नाही. किंवा थंड असेल, ते तोंडात कळतं. परंतु पोटात गेल्यास कळतं का थंड आहे का गरम आहे? ते कळत नाही. म्हणजे गरम, गार अन्न पेय पदार्थापासून तोंडातील अवयवाचे रक्षण करणं, आतील अवयवांचे रक्षण करायचं काम किंवा ते कळू न देण्याचं काम हे बोधक कफ करत असतो. शरीरामध्ये अंतर्गत असणारा जो बोधक कफ आहे, तो ही कार्य करत असतो. त्यासोबत पुढचा जो आहे तर्पक कफ, तो काय करतो? डोक्यातील कफ इंद्रियांचे पोषण करतो म्हणून त्याला तर्पक कफ म्हणलेलं आहे. किंवा आणखीन एक त्याचं कार्य आहे, मस्तिष्क व सुषुम्ना म्हणजे मज्जासंस्थेचा जो भाग होता पिवळा, मस्तिष्क म्हणजे मेंदू, या अवयवांचे विविध धक्क्यापासून रक्षण करण्याचे काम. आता बघा, मेंदूचा भाग बघताना किंवा मज्जासंस्थेचा भाग बघताना आपण म्हटलं होतं बघा, एक फ्लुइड असतं म्हटलं होतं बघा. कुठं? कवटी
त्वचेच्या नंतर कवटीच्या नंतर खाली 3 लेयर सांगितलेले होते आणि त्या 3 लेयरच्या खाली सुद्धा एक लिक्विड असतं असं सांगितलेलं आहे आणि त्या लिक्विडमध्ये हा मेंदू तरंगत असतो असं सुद्धा आपण तिथं म्हटलेलं होतं किंवा पाहिलेलं होतं आणि हे लिक्विड पूर्ण मेंदूभोवती पसरलेलं आहे. मेंदूभोवती सुद्धा पसरून पूर्ण मज्जासंस्था सेंट्रल नर्व्हस सिस्टम जी मेरुदंडामध्ये खाली गेलेली आहे तिच्या भोवतीही हा होता आणि त्याला आपण सेरिब्रोस्पायनल फ्लुइड असं म्हटलेलं होतं आणि हे फ्लुइड काय करत होतं की मार लागल्यानंतर धक्के, आघात त्यांना कॅप्चर करणं, सहन करणं आणि ते मेंदूपर्यंत न पोहोचू देणं असं त्याचं कार्य आहे. आपण ते त्याच्यामध्ये पाहिलेलं होतं. म्हणजेच तर्पक नावाचा जो कफ आहे, बहुतेक त्या सेरिब्रोस्पायनल फ्लुइडलाच तर्पक कफ आहे असं आपण तिथं म्हणूया. कारण हा सुद्धा काय म्हटलंय, हा कफ डोक्यामध्ये राहतो, मेंदूभोवती राहतो आणि त्याच्यातूनच त्या सेरिब्रोस्पायनल फ्लुइडमधून मेंदूला सुद्धा पोषण मिळतं असं आपण म्हटलेलं होतं. त्यासोबत आणि यांचं रक्षण करणं हे कार्य सुद्धा हे तर्पक कफाचं आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर 5वा आणि शेवटचा जो प्रकार आहे श्लेषक कफाचा तो आहे सांध्यामध्ये राहणारा कफ. प्रत्येक सांध्यातील कफ अस्थी एकत्र ठेवण्याचं काम करणाऱ्या कफाला श्लेषक कफ म्हणतात आणि फक्त अस्थिच एकत्र ठेवतो का हा? 2 अस्थी एका ठिकाणी ज्या ठिकाणी मिळतात त्याला आपण सांधा म्हणूया. 2 अस्थी किंवा 3 अस्थी किंवा अनेक अस्थी ज्या ठिकाणी एकत्र मिळतात त्याला आपण सांधा म्हणूयात आणि त्या अस्थी एका ठिकाणी बांधून ठेवणं, गच्च अशा स्वरूपामध्ये बांधून ठेवणं, हा सुद्धा जो मधला द्रव आहे, ते सुद्धा द्रव काम करतं. तर एकत्रित बांधून ठेवण्याचंच कार्य नाही, तर त्यांची झीज-ही न होऊ नये, हे कार्य सुद्धा त्याचं असतं आणि हे कार्य श्लेषक कफ करतं. म्हणजे हे जे लिक्विड आहे, शरीरातील जे लिक्विड आहेत, त्याला आपण कफ म्हणूयात. कारण हे जलतत्वाशी संबंधित आहेत. म्हणजे हे सेरिब्रोस्पायनल फ्लुइड असेल किंवा 2 सांध्यामध्ये असणारं सायनोव्हियल फ्लुइड असेल, हे फ्लुइड म्हणजे लिक्विड हे सुद्धा कोणाशी संबंधित आहेत? कफाशी संबंधित आहेत. असं हे वेगवेगळे कफाचे प्रकार पडतात आणि त्याची वेगवेगळी कार्य आपल्याला इथं दिसून येतात. मग ज्यावेळी श्लेषक कफामध्ये विकृती निर्माण होतात किंवा अ, याच्यामध्ये कमीपणा किंवा जास्तपणा, श्लेषक कफ जर अतिरिक्त झाला किंवा कमी झाला, तर त्याच्यामध्ये काय म्हणता येईल? मग कशाशी संबंधित विकार होतील? तर सांध्यांची दुखणं, सांधेदुखी असेल किंवा सांध्यांमध्ये एक मूव्हमेंट जी असते व्यवस्थित मूव्हमेंट न होणं, सांधे गच्च होणं, असे प्रकार सुद्धा त्याच्यामध्ये दिसून येतील. अशा वेगवेगळ्या विकृती ज्या आहेत, त्या कफानुसार त्याच्या कार्यानुसार आपण वेगवेगळ्या विकृती तिथं सांगू शकतो. समजा आता हृदयाच्या संबंधित कोण होतं? अवलंबक कफ होता. त्याच्यामध्ये जर काही विकृती झाल्या, तर हृदयामध्ये होणारं जे घर्षण आहे, ते वाढू शकतं किंवा फुफ्फुसामध्ये होणारं घर्षण आहे, ते वाढू शकतं. ते वाढलं तर त्यांची झीज जास्त होऊ शकते. असे त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो. कफाचा हा भाग इथे संपतो. त्याच्यामध्ये काही तुम्हाला अडचणी असतील तर विचारू शकता. सर ज्या जवळपास हं, बोला. व्यक्ती कफदोष आहे तर त्याच्यासाठी म्हणजे आपल्याला म्हणजे घरगुती उपाय किंवा आपल्या ह्याच्यातून निसर्ग उपचारामधून काय हे आहे ज्या व्यक्तीला कफदोष आहे ते. हं. तो कसा आहे, विशिष्ट असा भाग आहे, तो वेगळा भाग आहे. असं 1-2 मिनिटांमध्ये सांगता येणार नाही. तरी कफदोषाच्या चिकित्सेमध्ये वमन देणं हा एक घटक आहे किंवा तिक्त, कटू, तुरट अशी वेगवेगळे रसयुक्त जे पदार्थ आहेत, ते पदार्थ देणं किंवा अशा व्यक्तींना गरम पदार्थ देणं. आता समजा आपण पित्त आहे जास्त, तर अशा व्यक्तींनी थंड पाणी प्यावं किंवा पित्ताचे शमन करणारी औषधी किंवा पित्ताचं शमन करणारी फळं, पित्ताचं शमन करणारे अन्न यांचं ग्रहण करावं. त्याचप्रमाणे कफामध्ये सुद्धा तसंच आहे. मग कफ लोकांनी काय करावं? सहसा गरम-गरम खावं.
म्हणजे पोळकं गरम याचा अर्थ पोळकं असं नाही, तर काही अन्नपदार्थाचे गुण कसे असतात उष्ण. म्हणजे काय आता औषधी सुद्धा काही उष्ण असतात, काही थंड असतात. जसं की आवळा काय आहे, शीतल आहे, थंड आहे. म्हणजे हा आवळा पित्तज प्रकृतीच्या लोकांसाठी उपयुक्त आहे. त्यांना शीतलता देणारा आहे म्हणजे पित्त शमन करणारा आहे. पण अद्रक असेल, मिरे असतील, पिंपळी असेल, हे असे जे आहेत औषधी, हे काय आहेत? ह्या उष्ण आहेत. मध असेल, बघा बरेच वेळेस कफ दाटला की मध आपण खाऊ घालतो लहान लेकरांना. तर कारण त्याची तासीर कशी आहे? उष्ण आहे. म्हणजे कपज लोकांना सहसा उष्ण खायला-प्यायला देणं किंवा खाणं-पिणं. ज्याप्रमाणे आहार पाहत होतो, त्यामध्ये काय म्हणलं आपण? आहार हीच औषधी आहे. आहारालाच आहारालाच औषध म्हणून घ्यायचं आहे. म्हणजे काय? तर कफज व्यक्तींनी त्यांना अनुसरून असणारा आहार घ्यायचा. म्हणजे त्यांनी सहसा तेलकट पदार्थ जास्त खाऊ नयेत, स्निग्ध पदार्थ जास्त खाऊ नयेत, जड पदार्थ जास्त खाऊ नयेत, हलके पदार्थ खावेत, उष्ण खावेत किंवा आता पाणीसुद्धा. पाणीसुद्धा अशा लोकांनी सहसा कोमट पाणी प्यावं किंवा काही लोक उठल्या-उठल्या पाणी पिण्याची सवय असते बघा. पण त्यांना माहीत नसतं. त्यांनी ऐकलेलं असतं, की फक्त सकाळी लवकर उठून पाणी प्यावं. पण कसं पाणी प्यावं? तर कफज प्रकृतीच्या व्यक्तींनी कोमट, गुणगुणं पाणी प्यावं. पित्तज प्रकृतीच्या व्यक्तींनी थंड पाणी प्यावं. वातज प्रकृतीच्या व्यक्तींनी सुद्धा गुणगुणं पाणी प्यावं. असे वेगवेगळे त्याचे आता ह्या विकृती ज्या आहेत, ह्या दोष जे आहेत, त्याचे जर आपण उपचार करायला गेलं, तर अन्नातून, औषधीतून, विहारातून म्हणजे थंड ठिकाणी जास्त राहू नये. उष्ण अशा गरम अशा ठिकाणी राहावं. असं म्हणजे रोजच्या दिनचर्येमध्येच राहण्यामध्ये, खाण्यामध्ये, पिण्यामध्ये, या सवयींमध्ये किंवा त्याला लाईफस्टाईल चेंजेस असं सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो. असे वेगवेगळे उपाय देऊन आपण त्या व्यक्तीमध्ये ते उपाय करू शकतो. काही औषधी आहेत, काही अन्न आहेत, काही फळं आहेत, काही पेय आहेत. असं वेगवेगळे उपाय त्याच्यावरती आपण करू शकतो. तशा व्यक्तीवरती. ओके सर. ठीक आहे, थांबूयात मग. त्रिदोष आपल्या इथे संपतात. आता पुढचा जो भाग आहे पण सप्तधातू, तो भाग आपण पुढच्या तासामध्ये पाहूया. सर आता याची PDF फाईल पाठवा ना. हो, हो. पाठवतो मी, पाठवतो. चालेल. सुवर्णाताई तुम्ही होस्ट झालात, मला होस्ट करा. कसं करायचं सर होस्ट? विकास नाव आहे त्यावरती क्लिक करा. विकास नाव आहे बघा, पार्टिसिपेंट मध्ये जावा. एक मिनिट. हा, त्यात आले का विकास? हो आहे. हा, मग त्यावरती बोट धरा. त्यामध्ये काय लिहिले आता? त्यामध्ये मेक होस्ट नावाचा ऑप्शन हा, येतो बघा. मेक होस्ट आहे. हो सर. हा, त्यावरती करा. ठीक आहे, ओके. चालू करू का सर? हॅलो.